नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव ग्रामपंचायत येथे जगज्योती महात्मा बसवेश्वरांना अभिवादन. ग्रामपंचायत सदस्य रमेश आचलेरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सिद्धाराम भंडारकवटे, उपसरपंच गणेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाले, पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ, सिद्धाराम भंगे, गंगाधर ख्याडे, ब्रह्मानंद म्हामाणे, अंदाप्पा बंडगर, राजू गजदाने यांच्यासह मल्लिकार्जुन तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धारामजी भंडारकवटे आणि डेप्युटी सरपंच गणेश कोळी प्रतिवर्षाप्रमाणे या ग्रामपंचायतीमध्ये पूजा करत आहे. तरी आपल्या गावात चपळगाव येथे बसवेश्वर या जयंतीमुळे आपल्या गावामध्ये काही मिरवणूक बैल काढतात, काही लोकांना हौसा आपल्या उत्सवाने हे बसव जयंती करत असतात. त्यावेळी आमचाही सन्मान आहे असं बोलू शकतो. प्रथमतः सर्व चपळगाव ग्रामस्थांना बसवेश्वर जयंती निमित्त ग्रामपंचायतीकडून हार्दिक शुभेच्छा. दरवर्षाप्रमाणे आम्ही मोठ्या उत्साहाने बसवेश्वर जयंती सादर करतो आणि बसवेश्वराच्या आचरणाप्रमाणे आमचं गाव आजपर्यंत चाललेला आहे आणि पुढेही चालणार. एवढं या प्रसंगी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ग्वाही देतो. बसवेश्वरांचं असं विचार होतं, जातीभेद न मानता जगामध्ये शांततेचा संदेश पोहोचवणारे हे आमचे बसवेश्वर महाराज होते. म्हणून आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि येणारा वर्ष, येणारा पाऊस काळ त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण देशामध्ये भरपूर पाऊस काळ व सुख काळ यावे एवढीच या प्रसंगी बसवेश्वरांच्या चरणी प्रार्थना करून मी थांबतो. धन्यवाद. चपळगाव ग्रामस्थांच्या वतीने बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी करत आहे मोठ्या उत्साहाने. त्यानिमित्त सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला ज्या शब्द जे आठवते त्या पद्धतीने सांगतो. बसवेश्वर महाराज म्हणजे कसं होते, सर्वला कुठल्याही जाती धर्माला कुठलेही येऊ दे ते आपले म्हणून त्यांना लिंग धारण करून सर्व हिंदुत्व एकत्र करायचा प्रयत्न त्यांनी केले. आणि जातीमध्ये कसं कुठल्याही जातीचं लग्न करून सुद्धा त्यावेळेला दिले. आत्ताच चालले असं नाही, ज्या वेळेला केले तेव्हापासून आतापर्यंत चाललेले. आता देखील कुठलाही भेदभाव नाही, काय नाही, कुठल्याही जातीचा कुठल्या जातीमध्ये लग्न होऊ लागले. हे कारणच हे बसवेश्वर महाराजांचं यांच्यामुळेच हे होत आहे. आणि म्हणून आमच्या गावात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा जंगीनं आणि मिरवणूक वगैरे होणार आहे. आणि जेव्हा मल्लिकार्जुन देवळात सुद्धा बसवराजाचं हे केलं, स्थापन केले, तिथं बी पूजा झाली, इथं बी पूजा झाली. सर्वीकडे सर्वांनी आपापल्या पद्धतीने पूजा अर्चा करून मिरवणूक काढत असतात. आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सुद्धा माझे विद्यमान सरपंचांनी ग्रामपंचायतीमध्ये बसून हे चांगलं शोभा आणून दिले, लोकांना बोलवले, सर्वांना हे जे काही त्यांनी दुसऱ्यांना हे सांगत आहेत की बाबा असे असे म्हणून, त्यामध्ये सर्व व्यवस्थित होत आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. श्री बसवेश्वर महाराज की जय.